सत्तेमध्ये असलो तरी जिथे अन्याय आहे तिथे शिवसेना असते असं म्हणून आंदोलन करत असल्याचं शिवसेना महिला आघाडीनं सांगितलेलं आहे। पुण्याच्या अलका चौकामध्ये महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी आरोपीला तत्काळ फाशी दिली जावी, शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। पाहूयात। त्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं पुण्याच्या अलका चौकामध्ये आंदोलन सुरू आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा जोरदार घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी या महिलांकडून देण्यात येत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी बोर्ड जे आहे ते घेतलेले आहेत हातामध्ये। आरोपीला फाशी देण्याची मागणी शिवसेनेच्या महिला ज्या कार्यकर्त्या आहेत, पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। नेमकी त्यांची मागणी काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खरं तर तुम्ही सत्तेमध्ये आहात, सत्तेमध्ये असलेला पक्ष तरीही आक्रोश मोर्चा करतोय, काय नेमकी मागणी आहे तुमची? आम्ही सत्तेमध्ये असलो तरी आम्ही शिवसैनिक आहोत। जिकडे अन्याय होईल तिकडे आम्हाला जाणं हे आमचं नैतिक आम्ही धर्म समजतो। आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलंय की तुम्ही त्या कुटुंबाबरोबर सावलीप्रमाणे राहा, त्यांना काय काय गोष्टी त्यांच्या मनात आहेत त्या समजून घ्या आणि आम्ही त्यांच्यापर्यंत ते सगळं पोहोचवलेलं आहे। साहेबांनी कुटुंबाला आश्वस्त केलेलं आहे की त्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत ते वैष्णवी हागवण्यासारख्या या प्रकरणामध्ये लक्ष पूर्णपणे घालतील। आणि आमचं असं म्हणणं आहे की त्याला ज्यांनी जामीन दिला, ज्या कोर्टाने जामीन दिला त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे ना, कारण तो अशा गंभीर गुन्ह्यामध्ये दोनदा गुन्हा करून तो अटक होता। तो बाहेर आल्यानंतर त्याची ही काही सवय गेली नाही आणि त्या मुलीचा दारून म्हणजे अंत झालेला आहे। त्यामुळं ते पण जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टीला। शक्ती कायदा जो केंद्रामध्ये प्रलंबित आहे तो जर आला असता लवकर तर त्याच्यामध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी। आता काय होतं, पोलीस पकडतात, पोलीस कारवाई करतात, पण कोर्टामधनं त्यांना जामीन मिळतो, ही एक मोठी याच्यामध्ये लूप्स आहे। तर त्याची सुद्धा खरं तर चौकशी व्हायला पाहिजे, शक्ती कायदा लवकर आला पाहिजे। आम्ही शिवसेना म्हणून आम्ही त्या लोकांच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध घेतलेला आहे। आणखी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल, काय मागणी आहे आणि तात्काळ फाशी शिक्षा द्यावी असं मागणी आहे, काय सांगाल तुम्ही? आमची एकच मागणी आहे, ताबडतोब त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे। नसेल तुमच्या ते होत तर तो त्याला आमच्या ताब्यात द्यावं। महिला बरोबर त्याला न्याय कसा शिक्षा देतील त्यांना कळेल, कारण आज एक प्रत्येक घरातली चिमुकली सुरक्षित नाहीये।